बॉलिवूड किंग खान शाहरुख खानच्या डंकी सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 30 कोटींचं ओपनिंग केलंय। राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुखच्या डंकी या सिनेमाला संपूर्ण भारतातून तुफान पसंती मिळतेय। 21 डिसेंबर रोजी सिनेमा सगळीकडे रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी 30 कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसनं जमवलाय। तर शुक्रवारपर्यंतचं ॲडव्हान्स बुकिंग सुद्धा झालंय 55 कोटी रुपये आणि हा आकडा झपाट्यानं वाढताना दिसतोय। तर डंकीनं आतापर्यंत महाराष्ट्रात 1.81 कोटी, दिल्लीमध्ये 1.55 कोटी आणि पश्चिम बंगालमध्ये 1.22 कोटींची कमाई केली आहे। शाहरुख खानसह सिनेमात तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोवर यांच्या भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत। खरं तर राजू हिरानी म्हटलं की डोळ्यासमोर येतात मुन्ना भाई आणि 3 इडियट्स सारखे सिनेमे, पण डंकीने प्रेक्षकांची निराशा केली आहे। शाहरुखच्या यंदाच्या वर्षातला हा तिसरा त्याचा बिग बजेट सिनेमा आहे आणि या चित्रपटाच्या रिलीजसाठी किंग खानचे चाहते आतुरतेनं वाट पाहत होते आणि पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या यंदाच्या वर्षातला हा 7वा सिनेमा आहे। मात्र शाहरुखच्या जवान आणि पठाणच्या तुलनेत या चित्रपटानं तितकीशी कमाई नाही केली। एकूणच 2023 हे वर्ष शाहरुख खानसाठी अतिशय चांगलं वर्ष ठरलंय। पठाण आणि जवान या चित्रपटांनी जगभरात हजारो कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय आणि आता डंकीचं काउंटिंग सुरूच आहे। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।